हॅलो फ्रेंड्स, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की DMERची स्टाफ नर्सची भरती येणार आहे लवकरात लवकर. तर त्याच्यासाठी मी आजपासून दररोज तुम्हाला एक टॉपिक सांगेल आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सांगेल. तर आजचा टॉपिक आहे ग्लासगो कॉमा स्केल. ही जी आहे ही स्केल पेशंटची लेवल ऑफ कॉन्शियसनेस चेक करण्यासाठी केली जाते आणि ही फर्स्ट टाईम पब्लिश केली होती ग्रॅहम टेस्डेल आणि ब्रायन जेनेटनी आणि ही ग्लासगो युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिश झाली, त्याच्यामुळे याचं नाव ग्लासगो कॉमा स्केल पडला. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण मेनली 3 गोष्टी चेक करत असतो. त्याच्यामध्ये आहे आय रिस्पॉन्स, वर्बल रिस्पॉन्स आणि मोटार रिस्पॉन्स. ठीक आहे. तर आय रिस्पॉन्स आहे त्याला देतो आपण 4 पॉईंट्स, वर्बल रिस्पॉन्सला देतो आपण 5 पॉईंट्स आणि मोटार रिस्पॉन्सला देतो आपण 6 पॉईंट्स. आणि याचा जो मॅक्झिमम स्कोअर आहे तो आहे 15 आणि मिनिमम स्कोअर आहे 3. जर स्कोअर 3 आला म्हणजे समजायचा की पेशंट कोमा नाहीतर डेथ आहे आणि जर 15 आहे तर पेशंट कॉन्शियस आहे आणि जर स्कोअर 8पेक्षा कमी आहे देन समजायचं की पेशंट कोमामध्ये आहे आणि 9 to 12 असेल तर मॉडरेट ब्रेन इंजुरी आहे आणि 13 to 15 असेल तर मायनर ब्रेन इंजुरी आहे. थँक्यू.